माझ्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या कामगार बंधू भगिनींनी या ज्या अवस्थेतून जात आहेत, ज्या भावनेतून जात आहेत, 18 तारखेला महासभा होती, त्या महासभेच्या समोर ठेकेदार पद्धतीची जी व्यवस्था लागतं रे, त्या फलकावर लिहून समोर दाखवली. महानगरपालिकेची एकीकडे महासभा चालू, एकीकडे दिलेला आहे. परंतु आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, घनकचरा, कचरा, आरोग्य यांच्याकडे हे ठेकेदारी पद्धत बंद करायची हिंमत नाही. कारण घनकचरा ठेकेदार आहेत खासदार, घनकचरा ठेकेदार आहेत विधान परिषदेतील आमदार. लाड नरेश म्हस्के स्वतः पकडली चोरी. 7:30 वाजता सॅटिस मध्ये जाऊन ओम दिगंबर साई संस्था साफ करते. मी सहज विचारले, हे काय करताय, कोण काय करते, कसलं साफ करताय? नाही म्हणे, ओम दिगंबर साई संस्था एकनाथ नरेश म्हस्केची कंपनी आहे, तिथं ठेका आहे. उघड झालं ना. म्हणजे एक संसदेमधला खासदार आहे ठाणे महानगरपालिकेत घनकचरा ठेकेदार, एक विधान परिषदेला आमदार लाड आहे घनकचरा ठेकेदार. मी मनीष जोशीने प्रश्न विचारला, साहेब तो लाड क्रिस्टल कंपनी कॉन्ट्रॅक्ट कामगारांचे वेतन काय देत नाही, त्यांना 40 कामगार ठेकेदारांना काढतो. जर एक आमदार जर ठेकेदार असेल तर ते विधान परिषदेला आमदारकी रद्द करा. आणि जर कर्मचाऱ्यावर न्याय अन्याय करत असेल तर त्याचाही गुन्हा त्याच्यावर होईल आणि त्याची आमदारकी रद्द होईल, हे मी सांगितलंय. परंतु मनीष जोशी बोला, अरे ते कोण बोलणार, मी लाड आमदार लाडचं ठेका आहे, त्यांना कोण बोलणार? अरे कोण बोलणार? मग तुम्ही अधिकारी कसले 10,000 1800 रुपये फी घेऊन? हे कर्मचारी वर्ग हे भरणार कधी? आज कर्मचारी वर्ग नाहीत, ज्याने ट्रेनिंग दिली ती कर्मचारी वर्ग नाही. लाडकी बहीण योजनेत ट्रेनिंग दिली ती कर्मचारी नाहीत, कोविडमध्ये काम केले ते कर्मचारी नाहीत. घ्या ना, कर्मचारी तुटवडा आहे तर आज शिपाई लोक डिस्पॅच नोंद करतात, शिपाई लोक डिस्पॅच नोंद करतात. आज आलेल्या नवीन लोकप्रतिनिधींना बसण्यासाठी दालन तत्काळ कामं चालू. आज महानगरपालिकेत पैसे नाहीत. आता 1 महिन्यापूर्वी लोकप्रतिनिधी निवडून आले, त्यांच्यासाठी भव्य दिव्य धोरणाची कामं चालू आहेत. निविदा कधी झाल्या, कामं मंजूर कधी झाली, कोणी दिली, कशी दिली, हा प्रश्न आहे ना. कायमस्वरूपी सेवेत घ्यावं म्हणून कायमस्वरूपी ठेकेदारी पद्धत बंद करणार हा रवींद्र शिंदे बंड करणार. भले कामगारांसाठी मला प्राण मुकावा लागलं तरी चालेल, पण ठेकेदारी पद्धत बंद करणार. कारण या ठेक्यामुळे लोकप्रतिनिधींचा ठेका मिळतो, या ठेक्यामुळे लोकप्रतिनिधींना टक्का मिळतो, या ठेक्यामुळे लोकप्रतिनिधींना टक्का मिळतो. त्यामुळे ठेकेदारी पद्धत बंद होत नाही, ती मी बंद करायला लावणार. रवींद्र शिंदे आहे, एकदा पेटून उठला तर करूनच राहणार. एवढंच सांगतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय भारत.